गुड मॉर्निंग. इथं मी स्वयंपाकाची तयारी करत होते. त्यासाठी मी एका साईडला वरण भाताचं कुकर लावलं आणि कढई ठेवली होती, कारण मला शापूची भाजी बनवायची होती. त्यासाठी मी शापूची भाजी पाण्यात स्वच्छ धुवून छान चिरून घेतली. कढईमध्ये तेल टाकून पहिली मिरची छान परतून घेतली. मग त्याच्यामध्ये लसूण टाकून तो पण छान परतून घेतला. आणि मुगाची डाळ जरा मी जास्तच टाकणार होते, ती पण मी भिजवून घेतली होती 10-15 मिनटं. त्यानंतर चिरलेली भाजी टाकली आणि छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून ते छान झाकून मी शिजवून घेणार आहे. आणि मग शेवटी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं तेल वरून टाकणार आहे. खूप छान लागते तशी भाजी. तुम्ही करत नसाल तर नक्की तशी करून बघा एकदा. आणि शाहू बघा काय म्हणते. काय 2 मिनिटं खेळणे दे. 2 मिनटं खेळणी देऊ. किती वेळचं मला म्हणत होते, प्लीज मला 2 मिनटं खेळणी दे. म्हटलं भाजी होती आहे, कुकर होतं आहे, तोपर्यंत पटकन चपातीचं पीठ मळून घेते. मला पीठ मळायचं इतका कंटाळा येतो, कारण ते हाताला सगळं चिटकतं. पण काय करणार, मळायचं लागतं. तिला खेळणी काढून दिली. बघा कशी सगळी खेळणी काढून टाकल्यात आणि खेळायचं तर नाव नाही. त्यानंतर बघा राडा किती झाला आहे माझा. पटकन चपाती बनवून घेतली आणि त्यानंतर ना वरण पण बनवून घेतलं. आणि मग थोड्याशा शेंगा होत्या इथं मागच्या शेतातून आईंनी आणलेल्या, त्या शेंगा पण गरम तव्यावरतीच भाजून घेतल्या. चला तर व्लॉग मी तोच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.